मित्रांनो 99% लोक ही चूक नेहमी करत राहतात। मित्रांनो आपण बोलत आहोत सकाळी नाश्ता किंवा जेवण केल्यानंतर लगेच आंघोळ करणं या चुकीविषयी। तुम्ही म्हणाल ही काय चूक आहे का? तर हो, या चुकीमुळे तुमच्या आरोग्यावर अनेक गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात। तुमची पचनशक्ती कमकुवत होऊ शकते, पचनाचे विविध त्रास देखील तुम्हाला यामुळे होऊ शकतात। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या चुकीमुळे आपल्या आरोग्यावर कुठले गंभीर दुष्परिणाम होतात याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत अवश्य बघा। आणि हो, शेवटी ही चूक टाळण्यासाठी काय उपाय आपण केले पाहिजे हे देखील आपण जाणून घेणार आहोत। मित्रांनो, सकाळी नाश्ता किंवा भरपेट जेवण केल्यानंतर आंघोळ करणं ही एक सर्वसाधारण गोष्ट आहे। या गोष्टीमुळे आपल्याला त्रास होऊ शकतो ही संकल्पनाच आपल्याला फारशी पचनी पडण्यासारखी नाही, परंतु आयुर्वेदानुसार आणि मॉडर्न सायन्सनुसार ही एक चूक तुमच्या पचनशक्तीसाठी अतिशय घातक ठरू शकते। मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही जेवण करतात किंवा भरपेट नाश्ता करतात त्यावेळेस काय होतं तर आपली पचनशक्ती ऍक्टिव्हेट होत असते। या स्थितीला आपल्या शरीरामध्ये असणारा जो रक्तपुरवठा आहे तो जास्तीत जास्त रक्तपुरवठा हा आपल्या पचन संस्थेकडे पर्यायाने पोटाकडे वळवला जातो। त्यामुळे आपल्या पोटामध्ये व्यवस्थित पचन होण्यासाठी याची मदत मिळते। मित्रांनो, याच वेळेस जर तुम्ही आंघोळ केली तर काय होईल, जे पचन संस्थेकडे गेलेलं अतिरिक्त रक्त आहे जे की पचन संस्थेसाठी फायदेशीर ठरणार आहे पचन करण्यासाठी, ते रक्त तुमच्या त्वचेकडे वळवलं जाईल। त्यामुळे त्वचेचं तापमान हे नियंत्रित ठेवण्यासाठी शरीराला मदत मिळते। त्यामुळे काय होईल, जे पचन शक्तीकडे गेलेलं रक्त कमी झाल्या कारणाने पचन तुमचं कमजोर व्हायला सुरुवात होते। ही गोष्ट जर नियमित होत गेली तर पुढे चालून अपचन, अजीर्ण, ऍसिडिटी, गॅसेस होण्याची देखील शक्यता असते। मित्रांनो, तुम्ही देखील ऑब्झर्व करू शकता की सकाळी नाश्ता किंवा भरपेट जेवण केल्यानंतर तुम्ही जर आंघोळ कराल तर तुम्हाला फ्रेश वाटण्याऐवजी आळस आल्यासारखं वाटेल। हे का होतं तर पोटामध्ये गेलेलं जे अन्न आहे ज्याचं की पचन होणं अपेक्षित असतं ते पचन न होता पोटामध्ये तसंच पडून राहतं। त्यामुळे शरीरामध्ये एक प्रकारचा जडपणा निर्माण होतो। यामुळे पुढे चालून तुमची पचनशक्ती कमजोर होते व अपचन, गॅसेस, ऍसिडिटी, मलावरोध, कॉन्स्टिपेशन व पोटाच्या संबंधित अनेक त्रास तुम्हाला होण्यास सुरुवात होतात। हे त्रास फक्त पोटाशी संबंधितच राहत नाही तर त्यापासून इतर देखील त्रास वाढण्याची शक्यता असते। आयुर्वेदानुसार काय होते यावेळेस शरीरामध्ये, ज्यावेळेस तुम्ही आहार घेता तर त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये असणारा जो अग्नी आहे ज्याला आपण पाचक अग्नी म्हणतो, हे पचनाचं काम सुरू करत असतो। अशाच वेळेस जर तुम्ही त्यावर पाणी टाकले तर काय होईल तर तो अग्नी विझेल किंवा व्यवस्थित पद्धतीने पचनाचं काम करू शकणार नाही। हीच घटना यावेळेस देखील घडत असते। आहार घेतलाय, जेवण केलंय आणि लगेच आंघोळ केली तर त्यामुळे या पाचक अग्नीची पचन करण्याची शक्ती देखील कमकुवत होते। त्यामुळे मॉडर्ननुसार व आयुर्वेदानुसार दोन्हीही पद्धतीने सकाळी आहार घेतल्यानंतर किंवा नाश्ता केल्यानंतर किंवा भरपेट जेवण केल्यानंतर जर तुम्ही आंघोळ करत असाल लगेच तर हे तुमच्या पचनशक्तीसाठी अतिशय घातक ठरू शकतं। मित्रांनो, मग अशा परिस्थितीमध्ये आपण काय केलं पाहिजे हा देखील एक महत्वाचा प्रश्न आहे। जर तुम्ही हलका नाश्ता करत असाल, थोडा नाश्ता करत असाल तर या नाश्त्यानंतर साधारण 45 मिनिटांपर्यंत आपल्याला आंघोळ करायची नाहीये, कारण नाश्ता थोड्या प्रमाणामध्ये व हलका असल्या कारणाने त्याला पचनासाठी साधारण 30 ते 45 मिनिटं हे पुरेशी ठरतात। सकाळी जर तुम्ही भरपेट जेवण केलंय, चांगला आहार घेतलाय तर साधारण 2 तास आपण आंघोळ करायला नको, कारण आहार जर जड असेल, जास्त प्रमाणात असेल तर त्याला पचण्यासाठी साधारण 2 तास हे लागतात। अशा पद्धतीने जर आपण आपल्या दिनचर्येमध्ये बदल केला तर त्यामुळे आपल्याला अपचन होणार नाही व आपली पचनशक्ती देखील चांगली राहील। तर मित्रांनो, तुम्ही नाश्त्यानंतर किंवा जेवणानंतर लगेच आंघोळ करत असाल तर हा गोल्डन रूल तुम्ही अवश्य पाळला पाहिजे। मित्रांनो, नाश्त्यानंतर किंवा जेवणानंतर आंघोळ करण्याचे काही दुष्परिणाम देखील होत असतात। ते शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म अशा दोन याच्यामध्ये आपण कॅटेगराईज करून बघूया। सुरुवातीला थोडंसं पोट जड पडणं, अपचन होणं, अन्नाचं व्यवस्थित पचन न होणं, गॅसेस होणं, पुढे चालून ऍसिडिटी, जळजळ, मळमळ किंवा मलावरोध म्हणजेच कॉन्स्टिपेशन होणं, अशा पद्धतीचे सर्वसाधारण त्रास होतात। परंतु हीच गोष्ट जर खूप दिवस आपण करत राहिलो तर त्यामुळे पुढे चालून त्वचेचे विकार होतात, संधिवात, आमवात सारखे सांध्यांचे विकार होऊ शकतात, वजन वाढू शकतं व हार्मोनल डिस्टर्बन्स देखील होण्याची शक्यता असते। त्यामुळे मित्रांनो, छोटीशी वाटणारी ही गोष्ट तुमच्या आरोग्यासाठी अतिशय घातक ठरू शकते। त्यामुळे जर तुम्ही सकाळी नाश्त्यानंतर किंवा जेवणानंतर आंघोळ करत असाल तर ही सवय तुम्ही आजच बंद करा। मित्रांनो, तुम्हाला ही सवय आहे का? असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कमेंट करा। मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा व कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।